नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर आज मी गॅलरी क्लीन करायला घेतलेली आहे। मी मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला दाखवलं की कबुतरांनी गॅलरीमध्ये भयंकर घाण केलेली आहे। मी गॅलरीला पिजन नेट सुद्धा लावलेली आहे, तरी पण कबुतरांनी आत यायचा प्रयत्न केला असेल तर बऱ्याच ठिकाणचे नेल्स निघालेले आहेत। त्यामुळे त्यांना एक चांगलीच जागा मिळालेली आहे आत यायसाठी आणि त्यांनी बरीचशी झाडंही खराब केली आणि आतमध्ये भयंकर घाण करून ठेवलेली आहे। तर आज मी ते सर्व क्लीन करणार आहे, नेट पण व्यवस्थित करणार आहे आणि सोबतच जे झाडं खराब केलेत कबुतरांनी तेही व्यवस्थित करणार आहे। काही झाडांच्या पोझिशन पण चेंज करणार आहे, कारण माझं एक खूप सुंदर प्लांटर आहे आणि ते एका कोपऱ्यात होतं त्यामुळे ते दिसत नव्हतं व्यवस्थित। त्यामुळे तेही मी आता फ्रंटला घेणार आहे, म्हणजे माझ्या गॅलरीचा लुक आणखी इन्हान्स होईल। सो चला तर मग आता मी लागते कामाला। आणि हो, तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसी करू नका, कारण सबस्क्राईब करणं पूर्णतः फुकट आहे। सो चला मग आता व्हिडिओ स्टार्ट करूयात। तर बघा, इथे कबुतराने गॅलरीमध्ये किती जास्त गोंधळ घातलेला आहे। सर्व झाडं माझी खराब केलेली आहे त्यांनी। या 4 ते 5 दिवसातच त्यांनी इथे कोपऱ्यामध्ये गॅप तयार केलेला आहे। आत यायचा प्रयत्न केला असेल त्यामुळे नेल्स निघाले असतील आणि त्यांना चांगलंच गॅप तयार केला तिथे। आणि आता मी सर्व झाडं अशी बघा इथे एका साईडला काढून घेतलेली आहेत आणि आता तो तिथे बघा त्यांनी किती घाण केलेली आहे। आधी हे सर्व मी क्लीन करून घेते, आधी तर या कबुतराला बाहेर काढते आणि हे सर्व प्लांट्स एका साईडला ठेवते आणि सर्व क्लीन करून घेते आधी। आणि हे जे माझं प्लांटर होतं हे त्या कोपऱ्यामध्ये ठेवलेलं होतं मी। तर बघा कबुतरांनी सर्व झाडांवर बसून बसून झाडं खराब केलेली आहेत। तर आता हे सर्व क्लीन करते, खूप घाण केलेली आहे आणि सोबतच तिथे जे मी प्लायवूड ठेवलेलं होतं ते पण घाण झालेलं आहे, तर ते पण मला रिप्लेस करायचं आहे। तर ही पिजन नेट सेट करायसाठी मी अशा प्रकारचे नेल्स यूज केलेले आहेत। तर बऱ्याच ठिकाणचे जे नेल्स आहेत ते कबुतरांनी पाडलेले आहेत। सो मी पुन्हा हे नेल्स तिथे ठोकून पुन्हा पिजन नेट व्यवस्थित फिट करून घेणार आहे, म्हणजे कबुतरांची एंट्री बंद होईल। सो चला आता मी हे खिडे आधी ठोकून घेते। तर इथे मी ते खिडे वापरून व्यवस्थित नेट सेट करून घेत आहे आणि खिडे मी खूप जवळ मारत आहे, म्हणजे त्यांच्या कबुतरांच्याने ते निघायला नकोत। आणि इथे बघा मी अशा प्रकारचे स्टँड हे फ्लिपकार्टवरनं मागवले होते, पण ते 4च आहेत माझ्याकडे। इथे तेवढं एक स्टँड कमी पडतं म्हणून मी तिथे विटा आणि अशा एक लाकडाच्या फळीच्या मदतीने एक स्टँड बनवून घेतलेलं आहे। आणि हे माझं जे क्रिसमस ट्री होतं हे बेडरूमच्या बाल्कनीमध्ये होतं, तर ते इथे मी आता ठेवत आहे, कारण तिथलं जे प्लांटर आहे ते तिथे दिसतच नव्हतं, त्यामुळे मी समोरच्या साईडला त्याला ठेवलेलं आहे। आणि त्या क्रिसमस ट्रीच्या बाजूला मी माझे हे छान क्रोटॉनचे प्लांट ठेवत आहे। त्यानंतर हे कॅलेडियम इथे ठेवते, कारण कॅलेडियमला थोडी जास्त सूर्यप्रकाशाची गरज असते आणि इथे बऱ्यापैकी त्याला मिळतो। त्यानंतर त्याच्या बाजूला इथे मी ड्रेसिना प्लांट ठेवलेला आहे आणि ड्रेसिना प्लांट पण कबुतरांनी माझं खूप जास्त खराब केलेलं आहे। आणि इथे मी झाडांचीच काही सुकलेली पानं आहेत ते मातीवर असं अंथरून देत आहे, म्हणजे उन्हाचा डायरेक्ट मातीशी कॉन्टॅक्ट येणार नाही आणि माती लवकर सुकणार नाही। त्यानंतर तिथे कोपऱ्यात जे प्लांटर होतं ना, हे माझं टावर हे मी इथे अरेंज केलेलं आहे, म्हणजे त्याने ते समोरच्या साईडला आलं आणि त्यामुळे बाल्कनीचा लुक खूप छान येईल। आणि हे जे टॉवर आहे ते पूर्णतः वेस्टपासनं बनवलेलं आहे मी। पण या टॉवर प्लांटरमुळे काय होत आहे, हे जे बॅक साईडचे प्लांटर आहेत, आता इथे बघा इथे कोलियस आहे आणि कोलियसला बऱ्यापैकी सूर्यप्रकाश लागतो, तर हे बॅक साईडला झाल्यामुळे काय होईल की त्याला सूर्यप्रकाश लागणार नाही, म्हणून मी आता त्याची प्लेस इथे चेंज केलेली आहे, त्याला थोडं समोरच्या साईडला ठेवलेलं आहे। आणि हे जे माझ्याकडे स्पायडर प्लांट आहे याला ऊन अतिशय कमी प्रमाणात असलं तरी चालतं, म्हणून मी या 2 प्लांटरची जागा इथे चेंज करत आहे। आणि सोबतच माझे जे अदर प्लांटर्स आहेत त्यांच्या जागा चेंज करत आहे। ज्या झाडांना जास्त ऊन लागतं त्यांना समोरच्या साईडनं की जिथनं सूर्यप्रकाश त्यांना मिळेल अशा ठिकाणी ठेवत आहे, आणि ज्या झाडांना कमी लाईट चालतो त्यांना बॅक साईडनं ठेवत आहे।
आणि माझ्याकडे हे बघा, हे एक प्लांटर आहे आणि त्यामध्ये एक झाड होतं, ते जळलं आता, तर म्हणून त्यामध्ये मी एक कटिंग आता लावणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, हे फिलोडेंड्रॉनच्या कटिंग काढल्या होत्या, त्या मी पाण्यात ठेवल्या आणि आता त्याला खूप छान मुळं आलेली आहेत. तर ते प्लांट आता मी इथे या प्लांटरमध्ये लावणार आहे. खूप सुंदर प्लांट आहे हे आणि इझी टू ग्रो आहे आणि खूप कमी केअर मागतं. तर हे प्लांट इथे मी आता ग्रो करणार आहे या प्लांटरमध्ये. तर इथे माझे सर्व जे प्लांटर्स आहेत ते आता अरेंज करून झालेले आहेत आणि खूप छोटे छोटेच बदल केलेत, पण गॅलरीला आता खूप छान लुक आलेला आहे. सर्व प्लांटर्स अरेंज करून झालेले आहेत आणि गॅलरी भयंकर गंदी झालेली आहे. तर आता मी काय करणार आहे, जे माझे ग्रिलच्या बाजूला प्लांटर्स आहेत, तर ग्रिलच्या बाजूने जिकडनं त्यांना ऊन मिळतं ना, त्या साईडला ती झुकलेली आहेत. त्यामुळे मी काय करणार आहे, त्यांना मूव्ह करून घेणार आहे समोरच्या साईडला, म्हणजे झाडाला सर्व बाजूने व्यवस्थित ऊन मिळालं पाहिजे, म्हणून त्यांना फक्त फिरवून घेत आहे. तुम्हाला हे प्लांट दिसत असेल, ते तिकडनं ऊन येतं ना, म्हणून ते खूप झुकलेले आहेत आणि बरेच झाडं अशी झालेली आहेत ती, म्हणून मी सर्व झाडं आता समोरच्या साईडला करून घेत आहे. आणि इथे बघा, माझं एक रिओचं प्लांट आहे आणि त्याला छान फुलं आली होती आणि त्याने छान आता बिया पण धरलेली आहेत. तर ह्या बिया मी आता साठवून ठेवते, म्हणजे पावसाळा लागला की या बियापासूनही मला प्लांट बनवता येईल. तर गॅलरी तर सेट झालेली आहे. तर आता जी काही झाडांची पानं वाळलेली आहेत, सुकलेली आहेत, ती सर्व आधी आता इथे मला काढून घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा गॅलरी स्वच्छ झाडून पुसून घेणार आहे. आणि त्यानंतर सर्व माझे जे प्लांटर आहेत ते मी ओल्या कपड्यानेच इथे स्वच्छ करणार आहे, कारण या गॅलरीचा उतार व्यवस्थित काढलेला नसल्यामुळे पाणी जात नाही. आणि क्लिनिंग झाल्यानंतर मी सर्व पाण्यांना व्यवस्थित पाणी देत आहे. आता उन्हाळा असल्यामुळे दोन्ही टाईम पाणी द्यावं लागतं. आणि कामं करता करता इथे मला संध्याकाळच झालेली आहे. चला तर मग आता माझी गॅलरी पूर्ण सेट झालेली आहे, तर तुम्हाला एकदा गॅलरीचा संपूर्ण लुक दाखवते. आणि हे माझं बाल्कनी गार्डनचं नाव माय हॅपी प्लेस. तर या भिंतीच्या खाली जी ग्रिल आहे त्यावर मी भरपूर झाडं लावलेली आहेत. तर फर्स्ट रोमध्ये इथे मी छान हँगिंग बास्केट लावलेले आहेत आणि त्यामध्ये माझे खूप छान झाडं ग्रो झालेली आहेत. आणि त्याखाली सुद्धा काही हँगिंग बास्केटच आहेत छोट्या साईजच्या, आणि त्यामध्ये पण मी वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्लांट्स लावलेले आहेत. आणि त्या हँगिंग बास्केटच्या साईडलाच इथे कोपऱ्यात मी हे 3 कलरचे डब्यांना छान वारली पेंटमध्ये पेंट केलं आणि त्यामध्ये ॲस्पॅरागस आणि पॉर्च्युलका वगैरे प्लांट ग्रो केलेले आहेत. आणि सर्वात खाली इथे मी हे काही मोठ्या मोठ्या साईजच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये ही झाडं लावलेली आहेत. छान वेगवेगळ्या कलरची झाडं मी इथे लावलेली आहेत, कारण इथे ऊन खूप कमी येतं, त्यामुळे फुलांची झाडं मी लावू शकत नाही. आणि ही कलरफुल झाडं जी आहेत ते फुलांची कमी भरून काढतात. त्यामुळे इथे मी छान क्रोटॉन, ड्रेसिना, पुन्हा कॅलेडियम अशी छान छान झाडं इथे लावलेली आहेत. आणि त्या बाजूलाच इथे माझं वॉटर फाउंटन आहे. तर वॉटर फाउंटन पण मला रिपेंट करायचं आहे. आणि त्या बाजूला माझं हे छान बॉटलपासून बनवलेलं एक कपल प्लांटर्स आहेत 2. त्या बाजूला इथे विम लिक्विडच्या बॉटलपासून एक प्लांटर बनवलेलं आहे आणि त्यावर माझे एक वुडन शेल्फ प्लांटर आहे, त्यावरही मी छान छोटे छोटे प्लांटर्स ठेवलेले आहेत आणि त्यामध्येही झाडं खूप छान ग्रो होत आहे. आणि इथे दरवाजाच्या बाजूला इथे माझं एक लेडीज प्लांटर आहे, त्यामध्ये बघा माझं झाड किती छान ग्रो झालेलं आहे. आणि त्या बाजूला इथे माझे 4 प्लांटर्स आहेत, ते मी आपल्या मगपासून बनवलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे मनी प्लांट मी ग्रो केलेले आहेत. आणि त्या खालोखाल इथे माझे काही प्लांटर्स ठेवलेले आहेत. आणि आतून पण हे खिडकीतले प्लांट्स इतके सुंदर दिसतात, हॉलमध्ये बसून पण ही सर्व प्लांट्स दिसतात, त्यामुळे खूप छान वाटतं हॉलमध्ये पण बसायला. आणि या छोट्या प्लांटरच्या बाजूला इथे आहे एक वुडन शेल्फ आणि हे सुद्धा होममेड आहे, DIYच आहे. आणि त्यावर मी छान ही छोटी छोटी प्लांटर्स अरेंज केलेली आहे आणि त्यामुळे गॅलरीला खूप छान लुक येतो. सोबतच माझे सर्व प्लांटर्स पण व्यवस्थित अरेंज होतात. आणि त्या प्लांटरच्या बाजूलाच इथे माझे आणखीही काही प्लांटर्स आहेत. इथे माझं हे छोटंसं ट्रे गार्डन आहे
आणि त्या बाजूला हे माझं होममेड माठापासून बनवलेलं टॉवर आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल खूप छान प्लांट ग्रो झालेला आहे आणि हे दिसायलाही खूप सुंदर दिसतं. आणि त्या बाजूला हे माझे मडक्यानेच बनवलेले आणखी 2 DIY प्लांटर आहेत आणि त्यावर इथे मी छान बॉटलपासून छोटे छोटे प्लांटर्स बनवून इथे असे हँग केलेले आहेत. त्यावर छान छोट्या छोट्या स्माइलीज, हसताना रडताना छान स्माइलीज काढलेल्या आहेत. त्यामुळे गार्डनमध्ये गेले की एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं त्या स्माइलीजकडे बघून. खूप सुंदर असं लुक आलेलं आहे या छोट्या छोट्या प्लांटरमुळे. आणि छोटे प्लांटर जरी असले तरी ग्रोथ मात्र झाडांची खूप छान आहे. आणि हे काही छोटे छोटे आणखी प्लांटर्स माझ्या गॅलरीमधले. आणि या बॉटल प्लांटरच्या बाजूला ही माझी भिंत आहे आणि इथे बघा छान वारली पेंट मी केलेलं आहे आणि त्यावर 2 कपल प्लांटर आहेत. आणि त्याखाली इथे हा माझं एक छोटंसं ट्रे गार्डन आहे. इथे माझं ड्रेसिना प्लांट, त्याचं प्लांटर पण खूप सुंदर आहे. त्यानंतर हे 2 माझे पिकॉक प्लांटर इथे ठेवलेले आहेत. सोबतच छोटे छोटे डेकोरेटिव्ह आयटम्स, हे पण टोटली होममेड आहेत. हे जे रॅबिट्स तुम्हाला दिसत आहे हे पण घरी बनवलेले आहेत. आणि हे छोटे छोटे टॉईज छान माझ्या गार्डनचा लुक वाढवत आहेत, इन्हान्स करत आहेत. तर अशा प्रकारचं माझं हे गार्डन आहे आणि छान छोटे छोटे टॉईज, छोट्या छोट्या एलिमेंट ॲड करून मी याला खूप सुंदर बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता मी तुम्हाला माझ्या गार्डनचा इव्हिनिंग लुक दाखवते. इव्हिनिंगला खूप सुंदर गार्डन दिसतं माझं. आणि बाहेर पण बघा आभाळ किती सुंदर दिसत आहे आणि सोबतच या माझ्या छान वॉटर फाउंटनचा खुळखुळ खुळखुळ आवाज इतकं प्रसन्न वाटतं ना बाल्कनीमध्ये. आणि यासोबतच जर 1 कप चहा मिळाला तर आहा, खूप 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 मस्त वाटतं इव्हिनिंगला इथे बसलं की. आणि पूर्ण दिवसभराची जो थकवा असतो तोही नाहीसा होतो. तर रात्रीला इव्हिनिंगला माझं गार्डन अशा प्रकारे दिसतं. छोटे मोठे लाईट्स मी यात ॲड केलेले आहेत. आणि 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 आता मी माझ्या गार्डनचा नाईट लुक तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अशा प्रकारे माझं गार्डन रात्रीला सुद्धा खूप 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 सुंदर दिसतं. या ट्रे गार्डनमध्ये पण मी छान लाईट ॲड केलेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसतं. आपल्याला जर गार्डनिंगची आवड असेल तर आपण प्लांट्स तर लावतोच, पण सोबतच छान छोटे छोटे सुंदर सुंदर गार्डन टॉईज एलिमेंट आपण ॲड केले ना तर गार्डनचा लुक हा खूप जास्त इन्हान्स होतो आणि खूप सुंदर दिसतो. तर असं आहे माझं गार्डन. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका छान 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 व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.